ऋषी भारद्वाज रामायण कालामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख येतो. त्या उड्डाणाचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे. ऋषी अगस्त्य आहेत. त्यांनी विद्युत आणि इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध त्यांनी लावलेला आहे. वशिष्ठ ऋषींनी ज्योतिष आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता किंवा ते शास्त्र त्यांनी प्रस्तुत केलं. आचार्य सुश्रुत संहिता आपल्याला सर्वांना माहिती आहे की महान भारतीय वैद्य, शस्त्रक्रियेचे ते जनक आहेत. प्लास्टिक सर्जरी ही म्हणजे आज आपण आधुनिक म्हणतो, पण ही त्या काळी म्हणजे सहज 3-4 हजार वर्षापूर्वी त्यांनी हा शोध लावलेला होता. ऋषी नागार्जुन म्हणून आहेत, तर त्यांनी रसायनशास्त्रज्ञ आणि धातुशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. सादर करीत आहोत शास्त्रज्ञ ऋषी वसिष्ठ भाग 1. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर. माझ्या संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आज परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्तापर्यंत आपण सनातन धर्मातील वेगवेगळ्या विषयांवर खूप वेगवेगळ्या व्यक्तींना बोलवून, विभूतींना बोलवून चर्चा केलेली आहे, लोकांना माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. सनातन धर्म हा जसा धार्मिक पातळीवर अत्यंत प्रगल्भ आहे, तसाच वैज्ञानिक पातळीवर देखील तो अत्यंत प्रगत आहे. आपल्या ऋषीमुनी हे फक्त ऋषी किंवा साधक नव्हते, तर ते अत्यंत उत्तम असे शास्त्रज्ञ होते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर चरक ऋषींनी आयुर्वेदाची शोध लावलेला आहे, किंवा कणाद ऋषी आहेत, त्यांनी वेदांमध्ये परमाणूविषयी माहिती दिलेली आहे. आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावलेला आहे. म्हणजे त्या काळात ऋषीमुनींनी ज्या गोष्टींवर संशोधन केलं, त्या सगळ्या गोष्टी आपण आजही अंमलात आणत आहोत. आज आपण आलो आहोत कलाताई जोशी यांच्याकडे. कलाताई गेले 12 वर्ष प्रत्यक्ष आणि यूट्यूबवर भगवद्गीता आणि दासबोध यांच्यावर लेक्चर्स देत आहेत, तसेच त्यांचे क्लासेसही घेत आहेत. चला तर मग कलाताईंकडनं बघूया आज त्या कुठल्या ऋषींबद्दल आपल्याला माहिती सांगतायत. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्राचीन आधुनिक सर्व ऋषी मुनी संत सद्गुरू यांना मनपूर्वक नमस्कार करते आणि आपल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करून आज मी वशिष्ठ ऋषींच्या वरती बोलणार आहे. शर्मिलाताई नगरकर यांनी मला जी संधी दिली, त्यामुळं जो वशिष्ठ ऋषींचा अभ्यास करताना जो मला आनंद मिळाला, तो मी आपल्या समोर मांडणार आहे. वशिष्ठ ऋषी, तर हे ऋषी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ऋषी म्हणजे कोण याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया. तर ऋषी म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी साधना करणारा, वेदमंत्रांचा द्रष्टा, त्रिकालदर्शी अशी विद्यासंपन्न व्यक्ती म्हणजे ऋषी आहे. ज्यांना परमसत्याचं, धर्माचं ज्ञान झालेलं आहे, अशा व्यक्ती भारतीय धर्मसंस्कृतीच्या पायाभरणीचं महत्कार्य ह्या ऋषी परंपरेनं केलं आहे. ऋषीमध्ये महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी, मुनी हे सगळे ऋषीच आहेत. त्याच्यामध्ये किंचित अर्थछटा थोड्याशा वेगळ्या आहेत, पण अर्थछटा जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा ते स्वप्रयत्नाने ईश्वर साक्षात्कार करून घेणारे असे हे ऋषी आहेत. याच्यामध्ये आपण रामायण काळामध्ये किंवा महाभारत कालामध्ये जर आपण बघितलं, किंवा त्याच्याही पूर्वी हे ऋषी आहेत. वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, अत्री आहेत, कश्यप आहेत, भृगु, भारद्वाज, व्यास मुनी असे हे सुपुत्र भारतभूमीवरती होऊन गेले. ह्या विश्वसंस्थेमध्ये ऋषी ही अत्यंत महत्वाची संस्था आहे. मनुष्य जीवनाचं सर्वांग विषयक ज्ञानाचा संप्रदाय परमेश्वरानं ऋषींच्या द्वाराच प्रसृत केलेला आहे. वेदादी शास्त्रांचे कर्ते हे ऋषी आहेत, पण ऋषी स्वतःला मंत्र करता नाही तर मंत्रद्रष्टा असं समजतात. ऋषी हा मंत्रद्रष्टा रहा न तू करता रहा. ऋषींची बुद्धी ईश समर्पित असल्यामुळं
मानवाला नराचा नारायण करू शकते, इतके म्हणजे एवढे मोठे विचार बदलण्याचं सामर्थ्य ह्या ऋषींच्या वाणीमध्ये आहे. ऋषींचे पूर्वी मोठमोठे आश्रम होते. तिथं शिष्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचं शिक्षण दिलं जात असे. आध्यात्मिक दृष्ट्या जीवन हे उन्नत आणि उत्कर्षाप्रत कसं जाईल ह्याचं शिक्षण हे त्यावेळेला दिलं जात असे. पण त्या सर्वाच्या पाठीमागं प्रभुप्रेम किंवा ईश्वराचं अधिष्ठान त्याच्या मागे होतं. समाज जीवनाचे अत्युच्च आदर्श जी किंवा जीवनमूल्य जी आहेत ती त्या आश्रमांमध्ये सांगितली जात होती किंवा प्रत्यक्ष त्यांच्याकडनं आचरण करून घेतलं जात होतं. असं म्हणतात की ईश्वर ज्ञान किंवा आत्मज्ञान झालं की इतर कोणतंही ज्ञान घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या भारतभूमीमध्ये अनेक महान ऋषी तपस्वी होऊन गेलेले आहेत की त्यांनी ईश्वर साक्षात्कार करून अनेकांना ज्ञान दिलेलं आहे. शिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्कार्य केलेलं आहे. तांत्रिक, वैज्ञानिक अशी संशोधनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये रसायन आहे, धातुशास्त्र, विद्युतशास्त्र, आयुर्वेद, गणित, व्याकरण, विमान, आकाशातले ग्रह, नक्षत्र तारे, खगोल, हे धनुर्वेद असं ह्याचं शिक्षण तर दिलेलंच आहे, पण त्याचे भूमीवरती होणारे परिणाम हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्योतिष आहे, शेती आहे, अशा अनेक क्षेत्रातलं संशोधन अत्यंत महत्वाचं आहे. ऋषी भारद्वाज रामायण कालामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख येतो. त्या उड्डाणाचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे. आपल्याला प्रत्येक ऋषींच्या बद्दल जर बोलायचं तर एक तास काय 2 तास सुद्धा कमी पडतील, पण आपण एक दोन वाक्यामध्ये त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ऋषी अगस्त्य आहेत. त्यांनी विद्युत आणि इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध त्यांनी लावलेला आहे. वशिष्ठ ऋषींनी ज्योतिष आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता किंवा ते शास्त्र त्यांनी प्रसृत केलं. आचार्य सुश्रुत संहिता आपल्याला सर्वांना माहिती आहे की महान भारतीय वैद्य, शस्त्रक्रियेचे ते जनक आहेत. प्लास्टिक सर्जरी की म्हणजे आज आपण आधुनिक म्हणतो, पण ही त्या काळी म्हणजे सहज 3-4 हजार वर्षापूर्वी त्यांनी हा शोध लावलेला होता. ऋषी नागार्जुन म्हणून आहेत, तर त्यांनी रसायनशास्त्रज्ञ आणि धातुशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. नंतर आचार्य आर्यभट्ट म्हणजे पहिले गणितज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञ असं त्यांना म्हटलं जातं. भृगु ऋषी आहेत. तर भृगु म्हणजे भूक म्हणजे ज्वाला, अग्नीचा निर्माता असं त्यांना म्हटलं जातं. पाण्यातला अग्नी म्हणजे आपण जे वडवानल म्हणतो की समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये जो अग्नी आपल्याला मोठा दिसतो, त्याच्या अग्नीचा शोध त्यांनी लावला. तसंच त्यांनी रथाचाही शोध लावलेला आहे. त्यांना रथकार असंही म्हणलं जातं. आकाश संचारी रथ, अग्नीच्या साह्यानं रथाचं ते वहन करत असत. तर रामायण कालामध्ये आपण जर रामायण वाचलं तर राजा दशरथाचा रथ हा स्वर्गापर्यंत जात असे अनेक उल्लेख आहेत. म्हणजे त्या काळी सुद्धा आकाशयान अस्तित्वात होती असा त्याचा अर्थ आहे. भृगु म्हणजे भार्गव वंश असंही म्हणलं जातं. ज्योतिर्विज्ञान ग्रंथ हा त्यांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे आजचं जे पंचांग करते आहेत त्या ग्रंथाचा आधार सगळे पंचांग करते जे आहेत ते भृगु ऋषींचा आधार घेतात. भृगु संहिता असं त्याला म्हणलं जातं की हा महर्षी भृगु यांनी रचलेला एक प्राचीन आणि संस्कृत ज्योतिष ग्रंथ जो आहे तो आजही उपलब्ध आहे. त्यामध्ये कुंडलिनी म्हणजे आपण जन्मवेळे पत्रिका वगैरे बघतो, त्या पत्रिकेवरनं जन्मवेळेवरनं आपल्याला त्यांचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पण जो आपल्याला कळतो, त्या जन्मवेळेची पत्रिका जी केलेली आहे ती ह्या भृगु ऋषींनी केलेली आहे. तर एक खन ऋषी म्हणून होऊन गेले. त्यांना ऋषी अशी संज्ञा नाहीये, पण इसवी सन पूर्वी 600 ते 700 वर्ष त्या खन ऋषींनी अत्यंत दुष्काळ पडलेला असताना दुष्काळामध्ये
कसं अन्न म्हणजे पीक चांगलं येईल ह्याचा त्यांनी शोध लावला. आणि ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा ह्या पिकांवरती काय परिणाम होतो आणि पावसाचा मृग नक्षत्राच्या पावसाचा परिणाम काय होतो तो त्यांनी शोध लावलेला आहे. आता आपण थोडक्यात ऋषींची माहिती घेतलेली आहे. आता आपण वशिष्ठ ऋषींच्याकडे वळूया. तर महर्षी वशिष्ठ हे वैदिक काळातले अतिशय प्राचीन, पूजनीय, आदरणीय, तपस्वी ऋषी असं मानलं जातात. ते केवळ आचार्य म्हणून ओळखले जातात असं नाहीये, तर ते ब्रह्मज्ञानाचे उपदेशक, राजर्षी, ब्रह्मर्षी, वेदांचे आचार्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणून त्यांना सप्तर्षी आणि दश प्रजापती म्हणजे काय, दक्ष प्रजापती आणि इतर 9 ऋषी म्हणून त्यांना दश प्रजापती असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये त्यांची गणना केलेली आहे. तर सप्तर्षीमध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज असे 7 ऋषी त्यांची नावं आहेत. पण ही नावं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे उल्लेख आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये मतभेद आहेत. पण वशिष्ठ आणि अरुंधती म्हणजे त्यांची पत्नी या दोघांनाही या आकाशामध्ये नक्षत्रामध्ये आढळ स्थान मिळालेलं आहे. त्यांना यज्ञ कर्म पार पडणारे राजगुरू किंवा राजपुरोहित, ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले असे हे महर्षी आहेत. बालवयापासूनच त्यांची ध्यानवृत्ती होती, संयम आणि वेदज्ञानांची ओढ त्यांना होती. त्यांचे गुरु ब्रह्मदेव, शिव, विवस्वान म्हणजे सूर्यदेव हे 3 ऋषींच्याकडनं त्यांनी ब्रह्मज्ञान, योग, ध्यान आणि कर्मयोग ते शिकलेले आहेत. वशिष्ठ वैदिक काळातले हे प्रसिद्ध विद्वान आणि अत्यंत तेजस्वी असे ऋषी आहेत. त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असंही म्हणलं जातं. म्हणजे त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये ते उत्पन्न झाले असंही सांगितलं जातं. अर्थात हे त्यांची उत्पत्ती कशी आहे ते आपण आता सांगू शकत नाही, पण तो जे काही उल्लेख आहेत ते मी आपल्या समोर सांगतेय. काही जण ते म्हणतात की ब्रह्मदेवाच्या प्राणवायूपासून म्हणजे श्वासोश्वासातून ते उत्पन्न झाले असंही म्हणलं जातं. तर ह्यांना ते ब्रह्माचे पुत्र म्हणून त्यांना ब्रह्मर्षी असं म्हणलं जातं. आता वशिष्ठ याचा अर्थ काय, तर वशिष्ठ म्हणजे सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, नियंत्रण असलेला असा अर्थ आहे. आणि वसु म्हणजे संपन्न, समृद्ध, वशिष्ठ म्हणजे सर्वात समृद्ध असाही एक अर्थ सांगितला जातो. हे वशिष्ठ म्हणजे सर्वात पुराण म्हणजे पुराणकाली झालेले पूजनीय वैदिक ऋषी म्हटलं जातं. सर्वच वस्तूंचं व्यवस्थित निर्माण करत असल्यामुळे त्यांना वशिष्ठ असं म्हणलं जातं. वशिष्ठांचं वैभव हे शाश्वत आहे आणि त्यांची ऊर्जा ही अमर्यादित आहे असा उल्लेख या पुस्तकांमध्ये आपल्याला आढळतो. दुसरं म्हणजे महर्षी वशिष्ठ जसं आपण ब्रह्माचे पुत्र म्हणलं जातं तसा मित्रा वरुण आणि उर्वशीचे पुत्र आहेत असंही म्हणलं जातं. ऋग्वेद आणि ब्राह्मण या ग्रंथानुसार शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा हीच कथा सांगितलेली आहे की मित्र वरुण एका यज्ञसत्रामध्ये यज्ञ करत होते. आता यज्ञसत्र म्हणजे काय, तर यज्ञसत्र म्हणजे अनेक दिवस, बरेच दिवस चालणारा यज्ञ. त्याच्यामध्ये मित्र आणि वरुण यांच्या मनामध्ये असं एकदा आलं की आपली ही यज्ञ परंपरा ही चालवणारा आपल्याला तेजस्वी पुत्र असावा. आणि योगायोग असा की काही कामानिमित्त तिथं उर्वशी आली आणि दोघांच्याही मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम किंवा कामभावना तिच्याबद्दल उत्पन्न झाली आणि तिला पाहताच दोन्हीही देवांचं वीर्यस्खलन झालं. मोठ्या आणि श्रेष्ठ माणसांचं वीर्य असं वाया जाता कामा नये म्हणून तिथल्या ऋषींनी तत्परतेनं त्या कुंभाचा सुद्धा उल्लेख आहे की वरी वसितरी या कुंभामध्ये ते त्यांनी साठवून ठेवलं आणि तो कुंभ त्यांनी जपून सांभाळून ठेवला. आणि त्या कुंभामधून काही कालानी म्हणजे यथावकाश 2 ऋषींचा जन्म झाला. त्यातले श्रेष्ठ पुत्र आहेत ते वशिष्ठ आहेत आणि कनिष्ठ पुत्र आहेत ते अगस्त्य आहेत.
असा ऋग्वेद मंडल 7 मध्ये उल्लेख आहे. म्हणजे ज्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी हा ऋग्वेदाचे संदर्भ सुद्धा त्यांनी त्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. वशिष्ठांना उर्वशी पुत्र असंही म्हणलं जातं. भारतीय संस्कृती कोशामध्ये असा हा उल्लेख आलेला आहे की प्राचीन काळी मनसंकल्पनेनं पुत्र उत्पन्न केले जात होते. सनतकुमार सनंदन जे आहेत ते अशा संकल्पनेनं ते उत्पन्न झालेले आहेत. त्यावेळेला स्त्रीचा प्रत्यक्ष सहवास नसतानाही ही पुत्रोत्पत्ती होत होती. म्हणजे त्या काळचं सायन्स किती ॲडव्हान्स होतं ते आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. आता वरुण आणि मित्र अशा दोघांचा उल्लेख आहे. तर वरुण म्हणजे काय, तर आवरण असणारा, जो विश्वाला नियमाने धरून ठेवतो, जो ऋत म्हणजे सत्य, नैसर्गिक ऋत म्हणजे नैसर्गिक सत्य, हा सत्याचा रक्षक हा वरुण देव आहे. आणि त्याचं सामर्थ्य हे जलाशी आणि आकाशाशी संबंधित आहे. आपण जेव्हा पावसाळा येतो ते वरुण देवाशी आपण संबंध त्याचा जोडला जातो. त्यामुळे त्याला पापनाशक किंवा क्षमाशील देव म्हणून सुद्धा त्याचा ओळखतात, म्हणजे त्याचा उल्लेख येतो. आणि मित्र म्हणजे काय, आता मित्र ह्या नावावरूनच आपल्याला कळतं की प्रेम, हृदयातलं प्रेम. मित्र म्हणजे सूर्य असा अर्थ इथे नाहीये, तर सूर्य वंशीय देवता किंवा तेजाचं प्रतिनिधी करणारा असा हा देव आहे. मित्र म्हणजे जोडणारा, सर्व देवांमध्ये सौहार्द्र नातं टिकवणारा आहे. सत्य, विश्वास, प्रामाणिकता यांचा हा देव आहे. मित्र आणि वरुण हे दोघेही सूर्यवंशीय आहेत. वरुण म्हणजे विवेक आणि नियम दोघं मिळून, म्हणजे वरुण आणि मित्र हे दोघं मित्र आहेत आणि दोघांच्या मुळे धर्म हा पूर्ण होतो असं म्हटलेलं आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा एकाचा उल्लेख नाहीये. मित्र आणि वरुण हे नेहमी दोघांचाच उल्लेख त्याच्यामध्ये येतो आणि ते नेहमी जोडीनं आढळतात. ही अशी मित्र आणि वरुण अशी ही एकत्र संकल्पना आहे याच्यामध्ये. तर मित्रा वरुण ह्या दोन देवता ह्या एकच कार्य करतात, म्हणजे ऋत संरक्षण, सत्याचं संरक्षण, निसर्गाचं संरक्षण ह्या करणाऱ्या देवता आहेत. आणि त्यांचा मित्रावरुणा हवामहे, मित्रावरुणा अशी जोड एकत्र अशी असलेली आहेत. म्हणजे हे दोन देव म्हणजे एकच देव असं मानलेलं आहे. आणि वशिष्ठ जे आहेत ते ह्या दैविक तेजातून, दोन देवांच्या तेजातून निर्माण झालेले हे ऋषी आहेत. काही ठिकाणी वसिष्ठ असा उल्लेख आहे, काही ठिकाणी वाशिष्ठ आहे, काही ठिकाणी वशिष्ठ आहे. अर्थ कुठलाही घेतला तरी ते सर्वश्रेष्ठ ऋषी आहेत हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. म्हणून ऋषी म्हणजे हे दैवी ज्ञान, सत्य, प्रेम यांच्या संतुलनाचं मूर्त रूप आहे असं म्हणलं जातं. मित्र आणि वरुण ही एकच व्यक्ती नसून त्या दोन पूरक शक्ती आहेत, दोन वेगळे वेगळे पूरक शक्ती आहेत. आणि वशिष्ठ म्हणजे ह्या दोन पूरक शक्तीच्या तेजातून निर्माण झालेले हे वशिष्ठ आहेत. सत्य म्हणजे वरुण आणि प्रेम म्हणजे मित्र म्हणजे वशिष्ठ, म्हणजे ऋषी तेज. आणि त्यांचा अयोनी जन्म आहे. आता आपण बघितलं त्या कुंभातून त्यांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे त्यांचा अयोनी जन्म आहे. महर्षी वशिष्ठ यांचं रूपाचं वर्णन असं केलं जातं की त्यांच्या माथ्यावरती बाजूला कलत्या अशा जटा, त्यांचा म्हणजे जटाभार त्यांचा होता. शुभ्र वस्त्रधारी ते होते. पवित्र विचारांचे प्रवर्तक त्यांना मानलं जातं. त्यांचा महिमा सूर्याप्रमाणे आजपर्यंत निर्विवाद आणि समुद्राप्रमाणे अगाध आहे असं म्हणलं जातं. अथर्व वेदातल्या एका सूक्तावरून वशिष्ठ म्हणजे आपल्या मंत्र सामर्थ्यानं राजा आणि प्रजा यांना सुख समृद्धी प्राप्त करून देत होते. सर्वसामान्य लोकांचा विश्वासही त्यांनी संपादन केलेला होता. वशिष्ठ सदाचरणी, दुसऱ्याला मदत करणारे, विचारवंत होते. वशिष्ठ ऋषींचा आश्रम सप्तसिंधू प्रदेशामध्ये म्हणजे सरस्वती नदीच्या काठी होता. काही ठिकाणी गंगा, गोदावरी, यमुना काठी होता असाही उल्लेख आहेत. अर्थात जे आपल्याला
उल्लेख आढळतात त्यावरूनच आपण सांगणार आहे. काही पुराणानुसार हिमालयाच्या दक्षिणेला होता असंही सांगितलं जातं. वेदाध्ययन, यज्ञसंस्कार, नीती, धर्मशास्त्र आणि आत्मज्ञान यांचे ते आचार्य होते. त्यांचा आश्रम वशिष्ठाश्रम म्हणून प्रसिद्ध होता आणि त्यांच्याकडं अनेक राजकुमारांनी शिक्षण घेतलेलं होतं. आजही ऋषिकेश जवळ वशिष्ठ गुंफा नावाचं एक स्थळ आहे आणि तिथं वशिष्ठ ऋषींनी 100 वर्ष तप केलेलं आहे अशी परंपरा सांगितली जाते. तिथं आजही अनेक साधक ध्यानधारणा करतात आणि त्यांचे अत्यंत प्रभावशील विचार त्यांचे होते आणि त्याची ती स्पंदनं आजही तिथं अस्तित्वात आहेत. म्हणजे तिथं ध्यानधारणा चांगली लागते असंही सांगितलं जातं. आणि त्यांनी मानवतेच्या उद्धारासाठी म्हणून अथक परिश्रम ते आजही तिथं करत आहेत. कारण आत्मा अमर आहे ही आपली जी भारतीय संस्कृतीची परंपरा आहे त्या नुसार त्यांचं शरीर जरी नसलं तरी सुद्धा ते आज तिथं आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या पत्नी म्हणजे अरुंधती, त्या म्हणजे नारदांची बहीण होती असं सांगितलं जातं. त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय आदर्श असं मानलं जातं. पातिव्रत्य, निष्ठाचे ते प्रतीक मानले जातात. त्या दोघांनाही आश्चर्य म्हणजे दोघांनाही आकाशामध्ये सप्तर्षीमध्ये स्थान मिळालेलं आहे. नववैवाहिक जोडप्याला प्रेम आणि स्नेह दर्शवणारं, वैवाहिक परिपूर्णता करणारं नक्षत्र म्हणून विवाहाच्या दिवशी अरुंधती आणि वशिष्ठ अशा ह्या जोड ताऱ्यांचं दर्शन घेण्याची परंपरा आजही म्हणजे कार्यालयामध्ये जरी आपण गेलो तरी सुद्धा तिथं ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. वशिष्ठांना त्यांच्या धर्मकार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये अरुंधतीची खूप मदत होत होती. वशिष्ठ ऋषींचं गुरुकुल होतं. तिथं राहणाऱ्या शिष्यांची किंवा विद्यार्थ्यांची ती गुरुमाऊली होती. वेळ मिळेल तेव्हा ती पती पत्नी एखाद्या विषयावरती धर्मचर्चा करत होते. धर्माबद्दल आपली मतं मांडल्याचा उल्लेख सुद्धा महाभारतामध्ये आलेला आहे. अरुंधतीनं देवांना, ऋषींना धर्मोपदेश केला असे महाभारतामध्ये भीष्मांनी सांगितलेलं आहे. वशिष्ठ म्हणजे ऋग्वेदातील सप्तम मंडलाचे कर्ता आहेत. यामध्ये 104 सूत्र सांगितलेली आहेत. त्यातली 100 सूत्र जी आहे ती त्यांनी एकट्याने सांगितलेली आहेत आणि रचलेल्या मंत्रांची संख्या जी आहे एकूण ती 791 आहे असं सांगितलं जातं. सूक्तांची जी भाषा आहे ती हृदयाला स्पर्श करणारी आहे. त्यातले विचार अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्या वाणीमध्ये प्रचंड सामर्थ्य होतं. लोकांना सदाचरणी बनवण्यामध्ये ते अत्यंत कुशल होते. निराश, दुःखी लोकांना ते उभारी देत होते. स्वयंशिस्त त्यांनी आश्रमातल्या शिष्यांना शिकवलेली आहे. त्यांनी सत्य, ऋत म्हणजे निसर्गाचे नियम आपण बघितलं मगाशी, आणि धर्माचे गूढ तत्व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या जी अनेक सूक्त त्यांनी रचलेली आहेत त्याच्यामध्ये दैवी प्रकाश, सदाचार, समता, सर्वात्मभाव यांचे उल्लेख आलेले आहेत आणि अनेक देवतांची स्तुती त्यांनी त्या सूक्तांमध्ये केलेली आहे. त्यातले मुख्य देव म्हणजे मित्र, वरुण, इंद्र, अग्नी, आदित्य, सूर्य, विष्णू, सरस्वती, बृहस्पती, रुद्र. हे विशेष म्हणजे त्यांनी नदीवर सुद्धा सूत्र लिहिलेलं आहे आणि सर्वात जास्त सूत्र जे लिहिलेलं आहे ते इंद्रांवरती त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे 791 जो आकडा आपण मगाशी बघितला त्यातली इंद्रावरती 172 सूत्र त्यांनी इंद्रावरती लिहिलेली आहेत आणि इतर दैविक शक्ती सुद्धा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख येतो. तर ऋग्वेदामध्ये वशिष्ठ यांनी वरुण देवत्याला उद्देशून प्रार्थना केलेली आहे. वरुण ऋत, सत्य आणि नैतिकतेचा देव मानलेला आहे आणि त्या ऋचांचा अर्थ आपण थोडक्यात बघूया. त्या ऋचा संस्कृत काही मी आता आपल्याला सांगत नाही, फक्त त्यांचा एकेका अर्थ त्याचा सांगायचा प्रयत्न करते की हे वरुण देवा,
ऋतधर्माचे पालन करणारे सर्व जीव तुझ्या मार्गावरती चालतात. सत्य, नियम, नैतिकता, नीतिमत्ता ही ईश्वरापर्यंत नेणारी वाट आहे. म्हणजे आज सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला कसं वागायला पाहिजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. ते म्हणतात, हे वरुण देवा, आमच्यावरती कृपा कर, आमच्या मनामध्ये शुद्ध विचार जागृत कर, आमच्याकडून कळत न कळत झालेल्या पापांना आम्हाला क्षमा कर. सत्याचं पालन हीच देवता आहे. दुसरं सूत्र येतं अग्निसूत्र. अग्नी म्हणजे ज्ञान किंवा प्रेरणा, तेज, अंतःकरणातला प्रकाश. मानवानी अग्निदेवाचं पूजन आदरानं, नम्रतेनं आणि हवनानं करावं. तोच देवांना कीर्ती आणि यश देणारा आहे. श्री सुक्तामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अग्नी ही देवता मानलेली आहे आणि मानव आणि देव यांचा यांचं माध्यम तो आहे. अग्नीमध्ये जे जे आपण हवन करू तो अग्नी देवतांना पोचवतो, अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. इंद्र सुक्तामध्ये इंद्रदेव म्हणजे सत्य, नैतिकता आणि संयम यांचं प्रतीक मानलेलं आहे. ते म्हणतात, इंद्रदेवा, तू विजयी आणि दानशील आहेस. आम्ही तुला प्रार्थना करतो की तू आम्हाला शक्ती दे, दुष्टांच्या वरती विजय होऊ दे, आम्हाला मनःशांती मिळू दे, प्रयत्न, धैर्य आणि सद्गुणांचा विजय आम्हाला कायम मिळू दे. इंद्रदेवावरती मगाशी म्हटलं की 172 का 175 सूत्र आहेत, ती आपण सगळी काही बघणं शक्य नाहीये, पण एक बघूया. हे इंद्रदेवा, तू आमचा रक्षक आहेस. इंद्र म्हणजे स्वर्गाचा राजा म्हणला जातो. तर स्वर्गाचा राजा म्हणजे सर्वांचंच रक्षण करणारा आहे. तो जीवनातल्या संघर्षावरती विजय मिळवण्यासाठी धैर्य आणि विजयाची प्रेरणा निर्माण करणारा, आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करणारा आहे. तर तू आमच्यामध्ये ती श्रद्धा निर्माण कर, अशी प्रार्थना केलेली आहे. त्यांच्या विचारातून आपल्याला धर्म म्हणजे सत्याचं पालन आणि सर्व प्राणी मात्रांच्या वरती दया करायला सांगितलेले आहे. आजचा सुद्धा जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, असं जे म्हटलेलं आहे, तर म्हणजे एकच एक परमेश्वर सगळीकडं सारख्या रूपानं आहे. त्यामुळं सर्व प्राणी म्हणजे तो परमेश्वरच आहे. त्यामुळं सर्व प्राणी मात्रांच्या वरती दया हे वशिष्ठांनी त्यांच्या सूत्रामध्ये, सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला अहिंसा, संयम आणि आत्मज्ञान ही मूलभूत तत्व आपल्याला त्यांच्या शिकवणुकीतून मिळतात. ते म्हणतात की ईश्वर हा सर्वत्र आहे आणि त्याला समजण्यासाठी म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. धर्मशास्त्र परंपरेमध्ये वशिष्ठ धर्मसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे. अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा आणि विस्तृत आहे. तो वशिष्ठ परंपरेतील शिष्यांनी रचलेला आहे असं मानलं जातं. तो धर्मशास्त्र परंपरेचा एक भाग आहे. त्यामध्ये गृहस्थ धर्म आहे, सामाजिक कर्तव्य आहे, वर्णाश्रम धर्म सांगितलेले आहेत, यज्ञविधी कसा असावा, विवाह संस्कार सांगितलेले आहेत, वारसा, दान, प्रायश्चित्त, राजधर्म, गृहस्थाश्रमाचे नियम सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्यातली काही सूत्र जी आहेत ती तैतरीय किंवा इतर उपनिषदातून आलेली आहेत. म्हणजे त्या धर्मसूत्रामध्ये त्यांनी उपनिषदांचाही आधार घेतलेला आहे, पण त्या आपल्या धर्मसूत्रामध्ये त्याचा आधार काय काय घेतलेला आहे तो पण त्यांनी तिथं नमूद केलेला आहे. मूल संस्कृत श्लोक जो आहे तो पण त्यांनी त्याच्यातला तिथं दिलेला आहे. ह्या वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये एकूण 300 अध्याय आहेत आणि 350 सूत्र त्याच्यामध्ये आहेत. आणि ही सूत्र म्हणजे काय आहे? सूत्र म्हणजे अगदी एकेका ओळीमध्ये कमीत कमी शब्दामध्ये गहन अर्थ ज्याच्यामध्ये सांगितला जातो त्याला त्यांनी सूत्र असं म्हणलेलं आहे. आणि अशी ही सूत्र त्या धर्म त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. ते श्लोक नाही आहेत किंवा ते गद्यही नाही आहे आणि ते पद्यही नाही आहे, ते छंदही त्याला नाही आहे. पण अगदी आपण 2-4 ह्याच्यामध्ये बघूया. सत्य आणि धर्म ह्याच्याविषयी ते म्हणतात, धर्मो ही सत्यस्य साक्षात फलम. तर त्याच्यासाठी सत्याचे आचरण करतो त्याच्यामध्ये धर्म आपोआप प्रकटतो.
म्हणजे आपण जर सत्य बोललो तर आपल्याला धर्माचं आचरण करावं अशी स्फूर्ती आपल्याला निश्चित मिळेल. धर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी किंवा आपलं स्वधर्म कर्तव्य आपण जे म्हणतो ती म्हणजे धर्म आहे. मग तो स्वधर्म कर्तव्य काय आहे? तर प्रत्येक माणसाचा व्यवसाय वेगळे आहेत. कोणी शेतकरी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी सैनिक आहे, कोणी शिक्षक आहेत. ह्या त्याच्या जीवनाच्या टप्प्यानुसार, वयानुसार त्याला जे जे काही कर्तव्य करावं लागतं, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, हे सुद्धा त्याचं स्वधर्म कर्तव्य पालन आहे. मध्ये अतिथी देवो भव हे त्याचं स्वधर्म कर्तव्य पालन आहे. तसे त्याचे जे जे काही व्यवसाय आहेत ते प्रामाणिकपणानं ईश्वराला स्मरून करावेत असं सांगितलेलं आहे. सामाजिक परिस्थितीनुसार म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती आल्या, भूकंप आहे, नंतर पूर आहे, तर त्या त्या वेळेला आपली घरातली कर्तव्य सोडून त्याला प्रायोरिटी ही त्याला दिली पाहिजे, हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सुद्धा हा सुद्धा धर्म आहे आणि हे आपलं स्वधर्म कर्तव्य आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.